नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये मोठी बातमी. केंद्रीय कर्मचाऱ्यांसह विविध घटकांना खुशखबर मिळण्याची शक्यता. चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. लोकसभा निवडणुकीपूर्वी मांडण्यात येणारा आता अंतरिम अर्थसंकल्प काही दिवसांवर आलेला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आता यांच्याकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसह विविध घटकांना त्यात खुशखबर मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चला तर पाहूया सविस्तर. अनेक दिवसापासून केंद्रीय कर्मचारी वेतन पुनर्रचना करण्याची मागणी करत होते. आता सरकारकडून फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे 18,000 रुपयेवरून आता 26,000 रुपये होऊ शकते. 8व्या वेतन आयोगासंबंधी सरकार महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा आता या बजेटमध्ये करू शकते आणि यामुळे आता कनिष्ठ पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लाभ होईल आणि त्यांचेही वेतन आता वाढू शकते. दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा वाढवला जातो. कोरोना काळात या भत्त्यात वाढ केलेली नव्हती, त्यामुळे आता 18 महिन्याच्या काळातील महागाई भत्त्याची थकबाकीही या बजेटमध्ये दिली जाऊ शकते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या 6,000 असलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी आता 9,000 रुपयापर्यंत वाढविण्याचा अंदाज आहे. महिला शेतकऱ्यांना हा सन्मान निधी प्रतिवर्ष आता 12,000 रुपये करण्याचाही अंदाज या बजेटमध्ये असणार आहे. निवृत्त वरिष्ठ नागरिकांचा आरोग्याचा उपचार, औषधे यासाठी होणारा अधिकचा खर्च पाहता आता सरकार त्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेमधून एन्युटींना करमुक्त दर्जाही देऊ शकते. सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी निवृत्ती वेतनाची मर्यादाही वाढवू शकते. सध्या दिली जात असलेली रक्कम पुरेशी नसल्याने आता अटल पेन्शन योजनेतही वाढ केली जाऊ शकते. सर्वच कंपन्या मिळणाऱ्या नफ्यावर कर भरीत असतात, परंतु सरकार शेअरधारकाला मिळणाऱ्या लाभांशावरही कर लावते. या दुहेरी कर आकारणीतून आता शेअरधारकांची सुटका दिली जाऊ शकते. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आनंदी रहा. नमस्कार.